राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. डॉक्टर जी.के. डोंगरगावकर यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत व शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सन्मान करत संपन्न. राहुल शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर जी.के. डोंगरगावकर यांचा वाढदिवस शालेय शिक्षक वर्ग व कर्मचारी यांच्या आयोजनात व विद्यार्थ्यांच्या समवेत सत्याग्रह विद्यालय खारघर येथे शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन करत संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करत तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाद्य वाजवत डॉक्टर डोंगरगावकर यांचे स्वागत केले. पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर संस्थेच्या वतीने विविध शिक्षक आणि कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टर डोंगरगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शांतिदूत तथागत गौतम बुद्ध, सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वधर्म समभाव कार्यावर अनमोल मार्गदर्शन केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेत महत्त्व पटवून दिले. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, खारघर. जी.के. डोंगरगावकर हे शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व. एकूणच आजचा तुमचा वाढदिवस जर पाहिला तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि आपल्या शिक्षण क्षेत्रात जे स्टाफ असतील त्यांचा सन्मान या ठिकाणी पाहायला मिळाला. एकूणच वाढदिवस आपला आपण साजरा करताना त्याचं औचित्य मात्र वेगळं दिसून आलं. काय भाव व्यक्त करा? राहुल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सर्व शैक्षणिक उपक्रमांनी सत्याग्रह महाविद्यालय, सत्याग्रहाध्यापक महाविद्यालय, डॉक्टर जी.के. डोंगरगावकर विधी महाविद्यालय, सत्याग्रह ज्युनियर कॉलेज, नेल्सन मंडेला आश्रमशाळा, जी.के. डोंगरगावकर हायस्कूल या सर्व संस्थेच्या शाळेच्या वतीने वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा उपक्रम जे नियोजन होतं तर त्या नियोजनाविषयी कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पण मी बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा जपणारा एक सामान्य कुटुंबातला स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे. बाबासाहेब आंबेडकर हे हैदराबाद संस्थानामधल्या अजिंठा लेणीच्या जवळ असलेल्या मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली नसती तर कदाचित मी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालो होतो का ना झालो असतो की नाही हे माहीत नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन निजाम राज्यामध्ये राजवटीमध्ये आताच्या संभाजीनगरमध्ये मिलिंद महाविद्यालय काढलं. तिथं जाण्याची शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि पुन्हा मी त्या संस्थेचं एक ऋण व्यक्त करण्यासाठी मी आनंदाने बाबासाहेबांना काढलेल्या पीपल्स सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये 25 वर्षे सेवा बजावली, काम केलं आणि त्यानंतर स्वेच्छेने मी हे नोकरी सोडून पूर्ण वेळ रायगड जिल्ह्यामध्ये जिथे मानवी हक्काच्या लढ्याचे संघर्ष झाले, ज्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे, जी भूमी सतत लढत असते. आताच्या या कालखंडामध्ये दिबा पाटील असतील, रामचंद्र ठाकूर असतील, जयंत पाटील असतील, ही सगळी मंडळी ही मानवी मुक्तीसाठीच, मानवाच्या हक्कासाठीच हे संघर्ष करणारी समता प्रेमी मंडळी आहे. आणि यांच्या सोबत ही जे काम करतात शिक्षणाचं, त्याच्याबरोबर मला देखील या कर्मभूमीमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली. मी स्वतः ती स्वेच्छेने मी स्वीकारलेली आहे आणि म्हणून राहुल शिक्षण प्रसारक मंडळ आणि त्या सगळ्या संस्था, भारतीय संविधानाचा उद्देश हेच या संस्थेचा उद्देश आहे आणि म्हणून या उद्देशाची परिपूर्ती करणारे हे शिक्षक आहेत. मी अनेकदा पाहत असतो की शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक ही भारतीय संविधानाचं स्वप्न साकार करणारी एक यंत्रणा आहे. ते अँबॅसेडर्स आहेत.
आणि म्हणून त्या अँबॅसेडरचा माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सत्कार झाला पाहिजे. माझा सत्कार करण्यापेक्षा त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, भगवान बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दिवा पाटील, रामचंद्र ठाकूर, जयंत पाटील, दत्तूसेठ पाटील, प्रभाकर या जेमिनी मधला जो काही भूमिपुत्र आहेत, हे क्रांतीपुत्र आहेत. आणि या क्रांतीपुत्राच्या या भूमीमध्ये माझ्यासारख्या एका शिक्षण तज्ज्ञ मला म्हणतात, पण मी म्हणतो की मी शैक्षणिक क्षेत्रातला कार्यकर्ता आहे. आणि बाबासाहेब म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तर म्हणून वाघिणीचं दूध हे सामान्य कुटुंबातल्या मुलामध्ये गेलं पाहिजेत. आणि ते वाघिणीचं दूध पिऊन अन्याय, अत्याचार याविरोधात लढत असतानाच समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्यायाला अपेक्षित असलेला जो संविधानाला अभिप्रेत असलेला भारत घडवण्यासाठी शाळा एक माध्यम आहे, विद्यार्थी एक माध्यम आहे आणि शिक्षण एक शस्त्र आहे. म्हणून हे काम चालू आहे. म्हणून त्यांचा सत्कार हा माझा सन्मान नव्हे तर त्यांचा सन्मान, त्यांची प्रेरणा हीच माझ्या वाढदिवसाचं मी प्रतीक समजतो. आणि म्हणून आपण वाढदिवस साजरा न करता, बाबासाहेब देखील कधी आपला जीवनभर वाढदिवस कधी साजरा केला नाही. त्यांच्या हयातीनंतर त्याच्या कार्याचा वारसा जपणारे लोक जयंती करतात. आणि म्हणून जन्मदिवस हा एक आपण विद्यार्थ्याला सामूहिक मार्गदर्शनातून करावा या उद्देशाने आज दिवसभर आपण वादळ स्पर्धा घेतल्या, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या, निबंध स्पर्धा घेतल्या. आणि त्याचा एकच विषय होता, तो म्हणजे नवी मुंबई महानगर क्षेत्रामध्ये, मुंबई महानगर प्रदेशामध्ये आजच्या विद्यार्थ्यांच्या समस्या काय आहेत आणि त्या समस्या हल करण्याचा मार्ग काय आहे. आणि यातून जी काही समस्या आणि उत्तरं येतील ते आपण सरकारला देखील या माध्यमातून कळवणार आहोत. म्हणून सामूहिक ज्ञान संकलन, सामूहिक प्रश्नावरचं निरीक्षण आणि त्या निरीक्षणातून मार्ग निघावा. आणि भवतु सब मंगल, सर्वांचं भलं हो, याच भावनेतून आपण जगत असल्यामुळे सर्वांचा सत्कार करणे, सन्मान करणे, त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेणे हे समजून संस्थेच्या सर्व लोकांनी हा उपक्रम ठेवला. त्याबद्दल त्यांचं धन्यता व्यक्त करणे यासाठीचा हा कार्यक्रम या पद्धतीने आपण केला. खारघर हे शहर नामांकित शहर आहे. अशा शहरामध्ये गरिबांपासून उच्चवर्णीय व्यक्तिमत्व किंवा कुटुंब राहत असतात. आणि अशा ठिकाणी गरिबांपासून तर उच्चभ्रू लोकांची मुलं आज या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. एकूणच सर्वांना समावेशक असं शिक्षण देण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे. एकूणच आज वाढदिवशी काय भावना व्यक्त करा? मला अत्यंत आनंद होतो की बाबासाहेबांना स्वप्न पाहिलं होतं 1927ला आम्ही सर्व एक आहोत. आणि भारताचं जे काही अधिकार आहेत, कर्तव्य आहेत, जबाबदारी आहेत आणि जे साधनं आहेत, त्या साधनाचा वापर करण्याचा सर्वालाच अधिकार आहे. आणि ही भावना ठेवून सर्व जाती जमातीचे विद्यार्थी, शिक्षक या सत्याग्रह आणि सुपारक भवनमध्ये अत्यंत प्रेमाने, एकतेने, एकात्मतेने शिक्षण घेऊन वाघिणीचं जे दूध बाबासाहेब म्हणाले होते ते प्राशन करून जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये ते झेप घेत आहेत. नव भारत घडवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आणि विशेषतः संविधानमूलक भारत घडवण्याची जी त्यांची जी भावना आहे आणि जी त्या दृष्टीनं शिक्षक मशागत करत आहेत, ते त्यांच्याच कर्तृत्वाचा जय जयकार झाला पाहिजेत. त्यांचा जय जयकार म्हणजेच खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत आणि त्याचा एक आपण अनुयायी म्हणून मला अत्यंत आनंद होतो.